रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. बोलू. छत्रपती संभाजीनगर लोकसभेसाठी मी इच्छुक होतो. परवाच महायुतीकडनं सन्माननीय मंत्री महोदय भुमरे साहेबांच्या नावाची घोषणा झाली. माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब या दोघांची इच्छा होती की मला उमेदवारी त्या ठिकाणी देण्यात यावी. परंतु मी या अगोदरच सांगितलं, महायुतीतले 2 सन्माननीय आमदार व एक राज्यसभा सदस्य यांनी माझ्या नावाला विरोध केला. मला अजूनही आशा आहे की याच्यामध्ये निर्णय पुनर्विचारित होऊ शकतो. सध्याची मतदारसंघाची परिस्थिती बघता माझ्याकडे विजयाचं गणित आहे. तीच चर्चा करण्यासाठी मी माननीय फडणवीस साहेबांची आज या ठिकाणी भेट घेतली. काय चर्चा झाली? नाही, आश्वासन मिळावं यासाठी भेट नव्हती. मतदारसंघाची परिस्थिती काय आहे, परत एकदा त्या मतदारसंघाची परिस्थिती यांनी तपासली पाहिजे. माझ्याकडे विजयाचं गणित आहे. 18 पगड जातीच लोक माझ्यासोबत आहे, यामुळे मी विजय माझा निश्चित आहे. मी कालही या भूमिकेवर ठाम होतो. मला महायुतीने तिकीट दिलं तर मी लढणार आहे. मी आजही या ठिकाणी ठाम आहे की तिकिटामध्ये बदल नाही झाला तरी मी ही निवडणूक ताकदीने लढणार आहे. म्हणजे तुम्ही अपक्ष म्हणून फॉर्म भरणारच आहे? काही झालं मी निवडणूक लढणार आहे 100% निवडणूक. तिकीट जाहीर झालेली आहे तिथल्या शिवसेनेची. शिवसेनेकडे ही जागा आहे. तुम्ही भाजपसाठी आले आहेत की नाही, मी महायुती म्हणून. कारण मी अगोदर सांगितलं, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोघांची इच्छा होती मला उमेदवारी द्यावी. परंतु स्थानिक 2 आमदार, एक राज्यसभा सदस्याने मला विरोध केला, तेव्हा मला उमेदवारी मिळाली नाही. तर मी माझं मत आहे, लोकसभेची त्या ठिकाणची रचना आहे ती सांगण्यासाठी मी आलो आणि मी निवडणूक लढणार आहे. पण आता जाहीर झालेलं आहे तिकीट सांगेपण ते ठरवतील. म्हणजे मला त्या पक्षावर बोलण्याचा अधिकार नाही. परंतु मी इच्छुक आहे आणि मी निवडणूक लढणार. इच्छुक कोणत्या पक्षाकडून? शिवसेनेकडनं, भाजपकडनं? हे महायुतीने ठरवायचं आहे. हे महायुतीचा विषय. तो मी इतका मोठा नेता नाही त्यांच्यावर बोलायचं. परंतु एवढं नक्की आहे की मी निवडून येणार आहे आणि मी निवडणूक लढणार. आश्वासन मिळालंय का? अपक्ष म्हणूनच भरणार? बघू आता काय होतं, कारण अजून 25 तारखेपर्यंत आमची मुदत आहे. आश्वासन मिळालंय काही? नाही, आश्वासन घेण्यासाठी मी आलो नव्हतो. मी चर्चा करण्यासाठी आलो होतो. लोकसभेची सविस्तर चर्चा झाली. चर्चा सकारात्मक चर्चा झाली. यापूर्वी तुम्ही तुम्हाला शब्द दिला होता काही मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला तुमचा विचार केला? हे शब्द म्हणून नाही, इलेक्टिव मेरिटवर मी उमेदवारी मागतो. शब्द म्हणून असेल. सर, हिंदी में जानना चाहेंगे? देखिए, मैं पहले बताया था, महाराष्ट्र के मुख्यमंत्री और उप मुख्यमंत्री आदरणीय दोनों की इच्छा थी कि विनोद को टिकट दिया जाए. पर हमारे यहाँ के 2 विधायक और एक राज्यसभा सांसद, इन्होंने मेरे टिकट को विरोध किया और मुझे टिकट नहीं मिली. मैं आज भी इस उम्मीद में हूँ कि इसमें बदलाव हो सकता है. माननीय उप मुख्यमंत्री महोदय जी को मैं मिला. पूरे लोकसभा क्षेत्र के चुनाव की स्थिति पर उनसे चर्चा हुई और मैंने कहा कि आप मेरा फिर एक बार विचार करिए. सकारात्मक चर्चा हुई है और मुझे विश्वास है कि कुछ भी मिरेकल हो सकता है. यदि मुझे टिकट मिले, यदि टिकट ना मिले, इस लोकसभा चुनाव, इस क्षेत्र से मैं चुनाव लड़ने वाला. तो बागी बागी का सवाल नहीं, मैं उनके पक्ष में नहीं हूँ. बागी उसको कहा जाता है जो पक्ष में हो, मैं पक्ष में नाही हूँ. मराठा उमेदवार म्हणून तुम्हाला मिळायला पाहिजे असं वाटतं, कारण मोठा वर्ग आहे. हे बघा, निवडणूक जात म्हणून जर लढली तर निवडणूक लढल्याच जाऊ शकत नाही. सर्व तरुण माझ्यासोबत आहे. माझ्याकडे कामाचं विजन आहे, शेतकऱ्यांचे प्रश्न आहे, तरुणांचे प्रश्न आहे, रोजगाराचे प्रश्न आहे, पर्यटनाचे प्रश्न आहे. हे मला माहिती आहे. यामुळे मला उमेदवारी मिळाली पाहिजे आणि माझ्याकडे निवडून याचं गणित आहे. चंद्रकांत खैरेंसमोर तुम्ही एक चांगला पर्याय ठरू शकता संदीपान भुमरेच्या तुलनेत, असं वाटतं? निश्चित. माझं वय माझ्यासोबत आहे. सर्वात तरुण उमेदवार मी आहे आणि माझ्याकडे विजन आहे. मला प्रश्न कळलेले, त्यामुळे माझा अधिक दावा आहे, हे माझं मत आहे. तो महायुति का समर्थन मांगने? महायुति की टिकट ही मांग रहा हूँ मैं, समर्थन नहीं, टिकट है डायरेक्ट मांग रहा हूँ मैं. धन्यवाद.